विद्यार्थी मित्र नमस्कार. MA द्वितीय सत्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बालकुमार साहित्य या अभ्यासपत्रिकेसाठी असलेली साहित्यकृती एकनाथ आव्हाड या लेखकाची असलेली बाल साहित्यकृती बालकथा संग्रह आनंदाची बाग. त्या आनंदाच्या बागेतील पहिली कथा आगळी वेगळी शाळा. आज घरातल्या सगळ्यांनाच बाबांनी जहांगीर आर्ट गॅलरीतील निसर्ग चित्राचं कलादालन पाहायला नेलं. निसर्गाचे विविध रूप चित्रातून पाहून बाळू शमीला तर तिथं प्रत्यक्ष निसर्गच अवतरला आहे असं वाटलं. डेरेदार झाडं, उंचच्या उंच पर्वत, झुळझुळ वाहणारी नदी, अथांग सागर, आपल्याला व्यापून टाकणारं आभाळ, जमीन, पशु पक्षी, मनाला भुलवणारी हिरवाई, केवढ्या प्रकारची चित्र, रंगरेषेतून प्रकटणारी, बघणाऱ्याला साथ घालणारी. शमीला फुलावर भिरभिरणाऱ्या फुलपाखराचं चित्र पाहून तर केवढा आनंद झाला. आणि बाळूला घराच्या राखणीला असलेल्या रुबाबदार मोत्याचं चित्र फारच आवडलं. बाबा मुलाला सांगत होते, बरं का बाळू, चित्रांची सुद्धा एक भाषा असते. ही चित्रं न बोलतात सुद्धा त्यांच्या रंगसंगतीतून, त्यांच्या रेषेतूनच बरंच काही सांगून जातात. चित्रकला ही आपल्या भारतीय संस्कृतीतील फार प्राचीन कला आहे. आता आपल्याला कागद, पेन्सिल, रंग, खडू सारं उपलब्ध आहे. परंतु अश्मयुगीन काळात माणसानं कागदावर नाहीत तर गुहामध्ये व खडकावर रंगीत चित्र काढली. तुम्हाला माहीत आहे का, त्यावेळी माणसानं रंग कशापासून तयार केले ते? अरे, वनस्पती तर रंगीत माती यापासून रंग केले. रंग म्हणून त्यावेळी गेरूचा वापर केला गेला. हे रंग पाण्यात किंवा चरबीत घालून त्यावेळी चित्र रंगवली जायची. म्हणजे बघा, निसर्गातील गोष्टींचाच वापर चित्रासाठी केला जात होता, नाही का? शमी तर मनाचा कान करून सारं ऐकत होते. सगळे घरी आले. बाळू आणि शमीच्या डोळ्यापुढे तर कला दालनात पाहिलेली चित्रच अजून फिरत होती. किती नितांत सुंदर चित्र होती ती, मनाला भुरळ घालणारी, अप्रत्यक्षपणे का होईना निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणारी. आई म्हणाली, बाळू, शमी आवडली का रे चित्र? एका सुरात दोघेही म्हणाले, हो, अगदी खूप. आई म्हणाली, शमी, निसर्ग ही सुद्धा आपल्यासाठी एक शाळाच असते बरं का. आगळी वेगळी शाळा. मुलांना काही कळेना. आई म्हणाली, अरे, म्हणजे तुम्ही शाळेत जाऊन शिकता की नाही? तसाच हा निसर्गही आपल्याला खूप काही शिकून जातो. म्हणजे बघा, डेरेदार झाडं स्वतः उन्हात उभी राहून इतरांना सावली देतात. पानं, फुलं, फळं न मागता देतात. नदी तहानलेल्यांसाठी दूर दूर वाहत जाते. अथांग सागराच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन पुन्हा पाऊस पडतो. पशुपक्षी कसे एकोप्यानं राहायला शिकवतात. उंच पर्वत उन्हा वाऱ्यातही खंबीरपणे ताट उभं राहायला सांगतात. या निसर्गाला फक्त देणं ठाऊक, घेणं नाही. निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीही न कळत आपल्याला खूप काही सांगून जातात. पाऊस पिऊन झाडं कशी तयार होतात, तसंच शमी बाळूचं झालं. आईचं बोलणं ऐकून ती दोघं मनानं केव्हाच त्या निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या शाळेत पोहोचली सुद्धा. धन्यवाद.